नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे महा टीचर इन्फो या यूट्यूब चॅनलवर. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाचा एक वर्डिक्ट आलता, निर्णय आलता. त्या निर्णयामध्ये असं मेन्शन्ड होतं की टी हे सगळ्या शिक्षकांसाठी बंधनकारक राहील. कोणत्या शिक्षकासाठी? जे पहिली ते 8वी पर्यंत शिक्षक आहेत ना गव्हर्नमेंट शाळेमध्ये, त्या शिक्षकासाठी टी ही कंपल्सरी क्वालिफिकेशनमध्ये हे केलेले आहे, ॲड केलेले आहे. जसं की तुमची सर्व प्रोफेशनल, अजून कॉलेज लेवलचे सर्व प्रोफेशनल किंवा रेग्युलर डिग्री तर पाहिजेच, प्लस तुम्हाला टी पण पाहिजे. शिक्षकांना म्हणतोय. तर पहिली ते 8वी पर्यंत पाहिजे. टी आपल्या सर्वांना माहिती आहे, पहिली ते 5वीपर्यंत CTET किंवा TET पेपरवर पास पाहिजे, आणि 6वी ते 8वी पेपर, CTET पेपर 2 पाहिजे. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन होती की हे एक्झाम तुम्हाला 2 वर्षाच्या आत पास करणे कंपल्सरी राहील. 2 वर्षाच्या आत म्हणजे बघा, आता सध्याला चालू आहे आपलं 2026. आताच एक डिसेंबर महिन्यामध्ये CTET झाली. जानेवारी महिन्यामध्ये CTET झाली. अजून समजा 6 महिने गेले, अजून 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये आपल्याला 6 चान्स आहेत टोटल. 6 चान्स. स्टेट गव्हर्नमेंट म्हणली 3 वेळेस TET, आपलं 2 वेळेस TET घेणार, आणि 2 वेळेस CTET होणार सेंट्रल गव्हर्नमेंट CBSEची. तसे 4 चान्स आले एका वर्षामध्ये, आणि सॉरी 8 चान्स, आणि नेक्स्ट इयरमध्ये 4 चान्स. म्हणजे टोटल 8 वेळेस आपण एक्झाम द्यायला आहोत, एक्झाम देऊ शकतो. तर आता ही एक्झाम आपण किती पण काही केलं तर ह्यावेळेस आपल्याला ही एक्झाम पास करणे कंपल्सरी राहीलच. तर आता ह्या तुमच्या कंपल्शनमध्ये मी तुम्हाला एक थोडीशी मदत करू शकतो. कसं? मी 2021 मध्ये CTET पेपर 1 ही 110 प्लस मार्कांनी क्वालिफाय आहे, आणि 2022 ची CTET पेपर 2 मध्ये 107 प्लस काहीतरी मार्क आहेत मला CTET मध्ये. तर तेच माझा अनुभव मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो, आणि तुमची पेपर काढण्यामध्ये तुमची जर्नी आहे ती इझी करू शकतो थोडीशी. तर आता काय, मी हे प्लॅन बनलेला आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला CTET पेपर कोणत्या पण परिस्थितीमध्ये क्वालिफाय करायचा आहे. तर पुढच्या 2 महिन्यामध्ये कसा होईल, हे तुमच्या सर्वांना नक्कीच प्रश्न पडलेला असेल, होय ना? तर आता बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं की TET आणि CTET मध्ये दोन्ही म्हणजे TET असो की CTET असो, 5 विषय आहेतच. होय. जसे की बघा, आता CTETचा हे सिलेबस मी एक PDF म्हणजे असं इंटरॅक्टिव्ह वेमध्ये बनवलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला लगेच समजेल अशा वेमध्ये. बघू, एक मिनिट. हां, हे बघा, CTET मध्ये किती विषय म्हटलं होतं मी? 5. सगळ्यात मुख्य विषय हा CDP. CDP हा आहे. CDP म्हणजे काय? चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. CDP. CDP नंतर, आता बघा, CDPचे 30 क्वेश्चन येतात. तर फक्त 30च येतात का ह्याचे? ॲक्च्युअली बघितलं आपण तर ह्याचे 90 क्वेश्चन येतात. CDP विषयाचे. CDP विषयाचे किती क्वेश्चन येतात? 90. तर बघू कसे 90. हे 30 क्वेश्चन झाले. कुठे गेले हे 30 क्वेश्चन झाले CDPचे? 30 एक क्वेश्चन इज इक्वल टू 1 मार्क असतो. 1 क्वेश्चन इज इक्वल्स टू 1 मार्क. तर बघा, हे 30 क्वेश्चन, हे 15. 30 आणि 15 किती झाले? 45. 45 आणि 15 किती? 60. 60 आणि 15 किती? 75. 75 प्लस 15 किती? टोटल 90 मार्काचं वेटेज आहे. किती? टोटल 90 मार्काचं वेटेज हे फक्त आणि फक्त CDPला आहे. कुठं? CTET मध्ये. आपल्या TET मध्ये असं नाही. TET मध्ये फक्त 30च मार्काचं वेटेज आहे CDPला. तर त्यामुळं एक एज असतो की CTET ही थोडी इझी आहे. कोणत्या? आपल्या TET, स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र TET पेक्षा ही थोडी CTET इझी आहे, पण इतकी पण इझी समजू नका. CTET आणि TETचा रेशो सांगतो मी तुम्हाला. ॲव्हरेज लोक
जे ॲप्लिकंट आहेत ते CTET मध्ये 9% आसपास पास पास होतात. हे कुठं? CTET मध्ये. आणि TET मध्ये किती होतात? TET मध्ये 3 ते 4%. 4% पास आउट आहे ॲव्हरेज. डिफरन्स बघायला गेला तर खूपच कमी आहे ना. म्हणजे जिथं वेल क्वालिफाईड लोक एक्झाम द्यायला जातात आणि पुन्हा गव्हर्नमेंट जॉबच्या कम्पॅरेटिव्ह इझी एक्झाम असते बघायला गेली तर. त्या एक्झाममध्ये जर आपण फक्त 7 ते 8% लोक पास होत असतील तर वेगळी गोष्ट आहे थोडीशी. ते आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कुठं आपणच थोडं पुढे माग कमी जास्त होत असतो असंच विचार करावा लागेल. आणि आपली जे प्रिपरेशन आहे ते चांगली करावं लागेल. आता बघू किती झालं तर 90 मार्काचं. 90 मार्कचं एक मिनिट. टोटल 90 मार्क्सचं काय झालं? CDP झालं. आता बघू. आता सगळे 15-15 मार्कला हे 4 सब्जेक्ट येतात. कोणते कोणते? पहिला सब्जेक्ट आहे लँग्वेज 1 आणि सेकंड लँग्वेज 2. आता लँग्वेज 1 मध्ये आपण CTET मध्ये आपल्या हिशोबाने आपण लँग्वेज निवडू शकतो. जसं की तुम्ही कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश निवडा, हिंदी निवडा किंवा मराठी निवडा. इथं पण तेच हिंदी, इंग्लिश, मराठी तुम्हाला जे सूट होईल ती लँग्वेज आपण निवडू शकतो. पण सहसा माझ्या मताने की फर्स्ट लँग्वेज आपण कधी पण इथे इंग्लिश निवडली पाहिजे आणि सेकंड मराठी, असं माझं पर्सनली मत आहे. का आहे ते पुढे सांगतो मी तुम्हाला. तेच निवडायला पाहिजे सहसा, कारण की ते इझी होते थोडंसं. हिंदी आपल्यासाठी तेवढं अजून आपल्या रुटीनमध्ये नसते. हिंदी आपलं बोलण्यात, आपलं समजून घेण्यामध्ये तेवढं. इंग्लिश शब्द नेहमी आपल्या यूजमध्ये असतात, मराठी तर आहेच. तर आपलं लँग्वेज 1 लँग्वेज 2 झालं. तर हे 15-15 मार्कला हे 15-15 मार्कला जवळपास ग्रामर येते. ग्रामर आपण ग्रामर आणि थोडी समाज किंवा थोडं बेसिक लँग्वेज आहे, थोडीशी बेसिक ग्रामर येते. ती एक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू एंडला. मी स्टार्टिंगला हे तुमचं 90 मार्कावर फोकस करील. स्टार्टिंगला 1.5 महिन्यामध्ये आपला 90 मार्काचा सिलेबस कंप्लीट झालाच पाहिजे. आणि ह्या 90 मार्काचा सिलेबस तुम्हाला मी आत्ता एक गॅरंटी देतो. गॅरंटी, फुल गॅरंटी. 90 मार्कापैकी तुम्ही जर माझे लेक्चर नीट ध्यानपूर्वक, मी जसं म्हणेन तसा अभ्यास, मी जे म्हणेन ते पुस्तक जर घेतले, तुम्हाला मी आत्ता गॅरंटी देतो 90 मार्कापैकी 70 मार्क कुठंच नाही गेले तुमचे. 70 मार्क कुठंच नाही गेले. 70 मार्क. आणि हे 15-15-15 हे 60 मार्क. हे किती व्हायलेत? ह्या 60 पैकी तुम्ही हे आपण हे तर कम्प्लीट करायचंच आहे. ह्या 60 पैकी 40 पण पडले, हे 30 आणि हे 40 किती? 110 मार्क होतात. 110 मार्क खूप झाले नाही का? आपल्याला पाहिजेत किती? 90 मार्क्स. आता मी तुम्हाला सांगतो 90 मार्क सिलेबस हे फर्स्ट 1.5 मंथमध्ये कंप्लीट करून घेईल मी. बाकीचं इझी विषय मी जे सांगेल त्यात नोट्स. मला ह्या विषयामध्ये 27 मार्क चालते. EVS मध्ये 27. मॅथमध्ये आलं तर जवळपास 24-25च्या आसपास. सगळ्यात जास्त मला इझी पेपर CDP आहे. त्यामुळे मी 90 मार्क CDPची तुमची गॅरंटी घेऊ शकतो. आणि ही लँग्वेज 1 लँग्वेज 2 म्हणजे आता कोणती लँग्वेज निवडेल त्याचं काही सांगता येत नाही. तरी आपण इंग्लिश लँग्वेज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. पण हे 3 विषय तर फिक्स आहेत बघा आपले. 90 प्लस 15 प्लस 15 किती झाले टोटल? 120 मार्क. 120 मार्कपैकी आपल्याला पाहिजेत किती? 90. तर आता हे झालं. हां, तर मी आता काय करू आपण, हे तुम्हाला सिलेबस बहुतेक थोडाफार समजला असेल. आणि मला असं वाटते की जे EVS आहे ना, ते EVSसाठी तुम्ही फर्स्ट टू फिफ्थचे जे आपले CBSEचे NCERTचे बुक असतात ना, फर्स्ट टू फिफ्थ नाही, सॉरी, थर्ड टू फिफ्थचे. थर्ड टू फिफ्थ थर्ड टू फिफ्थचे बी ते आपण थोडे जे जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ते जर वाचून घेतले तरी काम होते. कोणकोणते? फॅमिली, फूड, शेल्टर आणि एन्व्हायरमेंटल थीम्स असतात काही त्यातल्या. ते आपण एवढं जर करून घेतलं तर होते. आणि असं पण, आणि मी स्वतः हँड रिटन नोट्स आहेत CDPच्या. त्या CDPच्या नोट्सचं मी काय करेल, जसं जसं आपलं पुढे जाईल आपला सिलेबस, तसं तसं मी त्या नोट्सची स्कॅन करून एक तर ड्राईव्ह किंवा बघू त्याचं आपण
डायरेक्टली मला कसं तुमच्यावर पोहोचता येईल. एक तर व्हॉट्सअप ग्रुप बनवू नाही तर ड्राईव्हची लिंक तुम्हाला देत जाईल मी. तर हेच होतं मला सिलेबसचं एक्सप्लेनेशन होतं आज थोडंफार. जर तुम्हाला अजून काही वाटलं असेल सिलेबसमध्ये काही डाऊट असेल काय असेल तर मला न विचार करता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच टाका. मी तुमची नक्कीच कमेंटला रिप्लाय देईल असं मी सांगतो तुम्हाला. आणि 2 महिन्यामध्येच तुमचा 90 मार्काचा सिलेबस पण कंप्लीट करून घेण्याची गॅरंटी घेतो. 90 मार्कापैकी 70 मार्क इझिली पडतात हे पण तुम्हाला सांगतो. धन्यवाद आणि तुम्ही असंच लक्ष देऊन अभ्यास करा कारण की ह्यावेळेस टी पास करणं बंधनकारकच आहे. आपण काहीच करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. स्टेट गव्हर्नमेंट पण जास्त काही करू शकत नाही. स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या जेवढं ह्याच्यामध्ये होतं जेवढं त्यांचं पॉवर विधी होतं तेवढं करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रीम कोर्ट आहे ते काही बोलता येत नाही आपल्याला. तर बघू. मी तुमचं हे 1 ते 2 दिवसात मी व्हिडिओ टाकणे स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही नक्कीच पाहावे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.